Good morning, dear student. In last video we see the property of 30 degree, 60 degree, 90 degree theorem, and in this video in last video also see the 45, 45 and 90 degree theorem. Okay, now today's topic is median of a triangle. The segment joining a vertex and the midpoint of the side opposite to it is called a median of the triangle. Okay, this is the figure here. What is the definition? The segment joining the vertex and the midpoint of the side opposite to it is called as the median of the triangle. इथे triangle triangle BAC. ओके, ए इज द व्हर्टेक्स. व्हर्टेक्स पासून मिड ह्या व्हर्टेक्सची अपोजिट साइड कुठली BC, त्या साइड जॉईन केलेली आहे. द सेगमेंट जॉईनिंग अ व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट. ओके, AD इज हिअर, AD D इज द मिड पॉइंट अँड AD इज द median of triangle ABC. Next theorem. In a right angle triangle, the length of the median of the hypotenuse is half the length of the hypotenuse. Okay, suppose इथं triangle APC हा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल, बिकॉज द मेजर ऑफ अँगल B इज 90 डिग्री. मग आता BD काय आहे, मेडियन. मग थेरम काय स्टेटमेंट, इन राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द मेडियन ऑफ द हायपोटेनस. इथे AC काय आहे, हायपोटेनस, आणि BD काय आहे, मेडियन. लेंथ ऑफ द मेडियन इज म्हणजे काय, बीडीची लेंथ. लेंथ ऑफ मेडियन म्हणजे बीडीची लेंथ. मेडियन ऑफ द हायपोटेनियस इज हाफ ऑफ द लेंथ ऑफ द हायपोटेनस. त्या हायपोटेनसच्या लेंथची काय हाफ आहे. मग हायपोटेनस काय आहे, AC. मग 1/2 AC. प्रूव्ह काय करायचे, BD इज इक्वल टू 1/2 AC. थेरम काय सांगतं की इन राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द मेडियन ऑफ द हायपोटेनियस इज द हाफ ऑफ द लेंथ ऑफ द हायपोटेनस. म्हणजे मेडियनची लेंथ ही हायपोटेनसच्या लेंथच्या काय से हाफ. ओके, टेक्स्टबुक मध्ये प्रूफ फक्त काय दिलं, मेन स्टेप दिलाय. ओके, मग काय गिव्हन इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. सेगमेंट BD इज द मेडियन. BD काय आहे, मेडियन आहे. अँड टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचे, BD इज इक्वल टू 1/2 AC. ओके, AC इज द हायपोटेनस. ऍक्च्युली फिगर काय एवढीच आहे, बाकीचं कन्स्ट्रक्शन आहे. मग कन्स्ट्रक्शन काय आहे, टेक अ पॉइंट E. ओके, ई पॉइंट असा घ्यायचा आहे आणि रेन BD, हा BD जो रे आहे तो एक्सटेंड करायचा आहे पुढे आणि त्याच्यावर ई पॉइंट घ्यायचा आहे. सच दॅट BDE हे काय आहे, कोलिनियर पॉइंट्स आहे आणि लेंथ ऑफ BD इज इक्वल टू लेंथ ऑफ DE. म्हणजे ई पॉइंट असा घ्यायचा आहे की जेवढी BD ची लेंथ आहे तेवढीच काय पाहिजे, DE ची लेंथ. हे झालं कन्स्ट्रक्शन. आणि नंतर E आणि C काय करायची, सेगमेंट जॉईन करायचे. दोघं पॉइंट्स काय करायचे, जॉईन करायचे. ड्रॉ अ सेगमेंट EC. ओके, मग आता इथे कन्स्ट्रक्शन केल्यानंतर दोन ट्रायंगल मिळाले. फर्स्ट ट्रायंगल मिळेल ट्रायंगल ADB, हा एक ट्रायंगल मिळेल. आणि नेक्स्ट ट्रायंगल मिळाला सपोज ट्रायंगल CDE. हे दोन ट्रायंगल मिळाले, ट्रायंगल ADB आणि ट्रायंगल CDE. हे दोघं ट्रायंगल काय दाखवायचे आहेत, कॉन्ग्रुएंट दाखवायचे. ओके, दोघं ट्रायंगल कॉन्ग्रुएंट जर दाखवले तर मग त्याच्या टू साइड्स काय दाखवायच्या, कॉन्ग्रुएंट. कशाने, बाय युजिंग करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. फर्स्ट टू प्रूव्ह triangle ADB and triangle EDC are the similar congruent triangle. Okay, prove. This is the figure here. In triangle ADB and triangle CD. आता काय प्रूव्ह करायचे, ट्रायंगल ADB आणि ट्रायंगल CDB म्हणजे हे ट्रायंगल ADB and CDE हे कॉन्ग्रुएंट दाखवायचे. ओके, मग आता सेगमेंट AD हा D जर मिड पॉइंट असेल तर AD आणि DC ह्या सेगमेंटची लेंथ काही सेम. देअरफॉर सेगमेंट AD इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CD. व्हॉट इज द रिझन, D इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AC. D हा काय मिड पॉइंट आहे सेगमेंट AC चा. ओके, नेक्स्ट अँड ट्रायंगल ADB हा जो अँगल ADB अँड अँगल CDE हे दोघं अँगल, हा आणि हा अँगल, हे दोघं अँगल काय आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. अँड वी नो दॅट द व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर अँगल ADB अँड अँगल CDE आर द कॉन्ग्रुएंट. नेक्स्ट सेगमेंट BD इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ED. हे कन्स्ट्रक्शन आहे की ई पॉइंट असा कन्स्ट्रक्ट करणार आहे की लेंथ ऑफ BD इज इक्वल टू लेंथ ऑफ ED. Therefore, segment BD is congruent to segment ED and reason is construction. Therefore, triangle ADB congruent to triangle CDE. काय रिझन, इथे साइड कॉन्ग्रुएंट आहे, वन अँगल कॉन्ग्रुएंट आणि अगेन साइड कॉन्ग्रुएंट. देअरफॉर दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय युजिंग साइड अँगल साइड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. ओके, मग हे टू ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे रिमेनिंग अँगल्स अँड साइड्स पण कॉन्ग्रुएंट येतील. मग अँगल BAD अँड अँगल ECD काय येतील, कॉन्ग्रुएंट. व्हॉट इज द रिझन, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल.
नेक्स्ट सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CE. सेकंड अगेन AB आणि CE ह्या काय आहे करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, त्याच्यामुळे त्या काय येतील कॉन्ग्रुएंट. नेक्स्ट सेगमेंट AB इज पॅरलल टू सेगमेंट C बाय युजिंग अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्टने अँगल BAD आणि अँगल ECD हे जर अँगल A आणि अँगल C हे जर कॉन्ग्रुएंट असतील हे काय येतील अल्टरनेट अँगल. देअरफॉर अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या टू पॅरलल लाईन काय येतील कॉन्ग्रुएंट. सेगमेंट AB इज पॅरलल टू सेगमेंट C. जर सेगमेंट AB आणि सेगमेंट CE ह्या पॅरलल असतील आणि BC जर ट्रान्सव्हर्सल असेल, या दोघं लाईन पॅरलल आणि ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर अँगल B आणि अँगल C हे काय येतील त्याचे इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगलची सम किती 180 डिग्री. बाय युजिंग इंटेरियर अँगल थेरम अँगल ABC प्लस अँगल ECB इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन काय येईल त्याचं इंटेरियर अँगल थेरम. इंटेरियर अँगल थेरम. ओके. बट फ्रॉम फिगर अँगल ABCचं मेजरमेंट किती आहे 90 डिग्री. त्याच्यावरनं अँगल ECBचं मेजरमेंट काढायचं. इथे पुट केलं 90 डिग्री प्लस अँगल ECB इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल ECB इज इक्वल टू हा 90 प्लस तिकडे जाताना काय मायनस म्हणजे 180 मायनस 90 दॅट इज अँगल ECB इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. अँगल ECBचं मेजरमेंट किती आलं 90 डिग्री. नेक्स्ट काय प्रूव्ह करायचे की ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ECB हे जे टू ट्रायंगल्स आहे हे काय दाखवायचे कॉन्ग्रुएंट. ओके. अँगल ABCचं मेजरमेंट 90 डिग्री, अँगल ECBचं मेजरमेंट पण किती आलं 90 डिग्री म्हणजे वन अँगल कॉन्ग्रुएंट आला. नेक्स्ट सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CE. ह्या दोघं सेगमेंट्स काय कॉन्ग्रुएंट म्हणजे वन साइड त्याची कॉन्ग्रुएंट आली. नेक्स्ट सेगमेंट BC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BC. ह्या ट्रायंगलची आणि ह्या ट्रायंगलची ही काय झाली कॉमन साइड म्हणजे वन अँगल कॉन्ग्रुएंट आला, वन साइड कॉन्ग्रुएंट आली, अगेन वन साइड कॉन्ग्रुएंट आली. म्हणून हे टू ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ECB हे कॉन्ग्रुएंट येतील कशाने बाय युजिंग साइड अँगल साइड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. मग हे टू ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर सेगमेंट AC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट EB या काय येतील त्याच्या करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. In triangle ABC and triangle ECB, segment AB is congruent to segment EC. हे प्रूव्ह केल्यावरती फ्रॉम सेकंड. ओके. अँगल ABC congruent to अँगल ECB each measure 90 डिग्री. प्रत्येक अँगल हा काय अँगल B आणि अँगल C हे दोघंही काय आहेत 90 डिग्रीचे म्हणून ते टू अँगल्स काय येतील कॉन्ग्रुएंट. नेक्स्ट सेगमेंट BC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CB और BC. काय रिझन आहे त्याचं कॉमन साइड. देअरफॉर ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ECB बाय युजिंग साइड अँगल साइड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. इथे बघा वन साइड कॉन्ग्रुएंट आहे, वन अँगल कॉन्ग्रुएंट आहे आणि अगेन वन साइड कॉन्ग्रुएंट आहे. देअरफॉर दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय युजिंग साइड अँगल साइड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. देअरफॉर सेगमेंट AC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट EB. ह्या काय आहे AC आणि EB ह्या काय आहे करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. Therefore BD is equal to 1/2 BE. BD is equal to 1/2 BE हे कन्स्ट्रक्शन आहे. BD is equal to 1/2 AC. BE is equal to काय प्रूव्ह केलं AC. Therefore BD is equal to 1/2 AC. Hence the proof. Write the proof in your classwork notebook. Okay. For homework solve the practice set 3.3. Next topic perpendicular bisector theorem. Part first. Every point on the perpendicular bisector of a segment is equidistant from the endpoints of the segment. Okay. आता theoremचं स्टेटमेंट काय एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट. इथे लाईन यल ही काय आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. ही यल लाईन ह्या AB लाईनला काय आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर कुठल्या पॉइंटमध्ये ऍट पॉइंट M मध्ये. मग काय दाखवायचं एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग ह्या यल लाईनवर कुठलाही पॉइंट असेल सपोज मी P पॉइंट घेतला मग P पॉइंट पासून ह्या सेगमेंटवरचं डिस्टन्स काय पाहिजे सेम. एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट. हे ह्या लाईनचे ABचे एंड पॉइंट्स काय A आणि B. मग हा मी यल पॉइंट घेतला ह्या लाईन सेगमेंटवर परपेंडिक्युलर बायसेक्टर यलवर P पॉइंट घेतला. मग प्रूव्ह काय करायचे PA आणि PB ह्या PA आणि PB काय दाखवायचे इक्वल. ओके. मग गिव्हन काय आहे लाईन यल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB ऍट पॉइंट M. ही यल लाईन काय आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ह्या सेगमेंट AB ला कुठल्या पॉइंटला M पॉइंटला. ओके. पॉइंट P इज एनी पॉइंट ऑन लाईन. मी कुठला तरी एक पॉइंट घेतलाय P
ह्या लाईनवर. ओके, मग प्रूव्ह काय करणार आहे, पी पासूनचं आणि ह्या सेगमेंटवरच्या एंड पॉईंट्स म्हणजे पी ए आणि पी बी हे डिस्टन्स काय दाखवायचं इक्वल. टू प्रूव्ह हिअर पी ए इज इक्वल टू पी बी. मग कन्स्ट्रक्शन करावं लागेल. काय कन्स्ट्रक्शन करावं लागेल की सेगमेंट ए पी आणि सेगमेंट बी पी ह्या जॉईन करायला लागतील, ह्या ड्रॉ करायला लागतील. सेगमेंट ए पी आणि सेगमेंट पी बी ह्या काय कराव्या लागतील, जॉईन करावे लागतील. ओके, मग प्रूव्ह काय करायचे, पी ए इज इक्वल टू पी बी. मग आता हे लाईन परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केल्यामुळे ह्या एम पॉईंट मध्ये टू ट्रायंगल्स मिळाले. फर्स्ट ट्रायंगल मिळाला ट्रायंगल पी एम ए अँड सेकंड ट्रायंगल मिळाला ट्रायंगल पी एम बी. मग हे जे टू ट्रायंगल्स आहे हे काय दाखवायचे, कॉन्ग्रुएंट. हे टू ट्रायंगल्स जर कॉन्ग्रुएंट दाखवले तर ह्या टू साइड्स काय येतील, ऑटोमॅटिकली कॉन्ग्रुएंट, बिकॉज दिस पी ए अँड पी बी आर द करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके, मग इन ट्रायंगल पी एम ए आणि पी एम बी या टू ट्रायंगल्समध्ये पी एम ही काय आहे, कॉमन साइड आहे. पी एम ए आणि पी एम बी हे काय आहे, 90 डिग्रीचे अँगल आहे. इच अँगल इज राईट अँगल. लाईन एल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके, फर्स्ट मिळाला पी एम ही कॉमन साइड मिळाली म्हणजे वन साइड कॉन्ग्रुएंट मिळाली. नंतर पी एम ए आणि पी एम बी एक अँगल काय मिळाला, कॉन्ग्रुएंट मिळाला. ओके, वन अँगल इज कॉन्ग्रुएंट. नेक्स्ट एम हा जर मिड पॉईंट आहे ह्या सेगमेंट ए बीचा, एम जर मिड पॉईंट असेल तर हे आणि हे डिस्टन्स काय आहे, सेम येईल. ए एम आणि एम बी हे डिस्टन्स काय सेम. ह्या टू लाईन्स इंडिकेट करतात की हे डिस्टन्स काय आहे, सेम. सेगमेंट ए एम इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बी एम म्हणजे वन साइड कॉन्ग्रुएंट आहे, वन अँगल कॉन्ग्रुएंट आहे, अगेन वन साइड कॉन्ग्रुएंट आहे. मग हे जे टू ट्रायंगल्स आहे, ट्रायंगल पी एम ए आणि ट्रायंगल पी एम बी हे कॉन्ग्रुएंट येतील बाय युझिंग साइड अँगल साइड टेस्टने. हे टू ट्रायंगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर ह्या टू साइड्स काय येतील, कॉन्ग्रुएंट पी ए आणि पी बी, बिकॉज करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट triangle. That is given that here triangle PMA is congruent to triangle PMB by using SAS test. Therefore, segment PA is congruent to segment PB, corresponding side of congruent triangle. Therefore, length PA is equal to length PB. या segment congruent आहे, मग त्यांच्या length पण काय येतील, congruent. Therefore, hence every point on the perpendicular bisector of segment is equidistant from the end points of the segment. Part second is homework for you. Solve this theorem. This is activity based. Okay, asking question important. Study for the exam. Very important. Next आहे angle bisector theorem. Part first, every point on the bisector of an angle is equidistant from the side of the angle. Okay, ही फिगर आहे. आता रे क्यू एस, हा जो रे क्यू एस आहे इज द बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. इथे अँगल पी क्यू आर आहे आणि हा रे काय आहे, त्याचा बायसेक्टर. हा बायसेक्टर ड्रॉ केल्यामुळे टू इक्वल्स अँगल मिळाले. अँगल पी क्यू एस इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एस क्यू आर. हे दोघं अँगल्स काय आले, कॉन्ग्रुएंट. मग प्रूव्ह काय करायचं आहे की एव्हरी पॉईंट ऑफ द बायसेक्टर ऑफ अन अँगल इज ह्या बायसेक्टरवर एक पॉईंट घेतला, सपोज मी ए पॉईंट घेतला. मग हे जे डिस्टन्स आहे ए बी आणि AC हे काय दाखवायचे, कॉन्ग्रुएंट. ओके, हे डिस्टन्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे. ह्या ज्या सेगमेंट्स आहे या कॉन्ग्रुएंट दाखवायच्या. त्याच्या आधी हे टू ट्रायंगल्स काय दाखवावे लागतील, कॉन्ग्रुएंट. अँगल ए बी क्यू, सॉरी ट्रायंगल ए बी क्यू अँड ट्रायंगल ए सी क्यू हे काय दाखवावे लागतील, कॉन्ग्रुएंट. ओके, मग गिव्हन काय आहे, रे क्यू एस इज द बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. पॉइंट ए इज एनी पॉइंट ऑन रे क्यू एस. ह्या क्यू एस वर कुठलाही ए पॉइंट घेतला आहे. अँड सेगमेंट ए बी इज परपॅन्डिक्युलर टू रे क्यू पी. ही काय आहे, परपॅन्डिक्युलर आहे. आणि नेक्स्ट सेगमेंट ए सी इज परपॅन्डिक्युलर टू सेगमेंट क्यू आर. हे गिव्हन आहे. ओके, आता हे जे ट्रायंगल आहे, ट्रायंगल ए बी क्यू अँड ट्रायंगल ए सी क्यू हे काय दाखवायचे, कॉन्ग्रुएंट. हे टू ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले तर ए बी आणि ए सी ह्या काय येतील, त्याच्या करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके, मग आता इथे जर बघितलं सेगमेंट अँगल हा क्यू एस हा काय बायसेक्टर. हा जर बायसेक्टर आहे त्याच्यामुळे अँगल ए बी क्यू अँड अँगल ए क्यू सी हे टू अँगल्स काय येतील, इक्वल येतील, कॉन्ग्रुएंट येतील. बिकॉज रे बी डी इज रे क्यू एस इज द बायसेक्टर. ओके, नेक्स्ट इथे दिलंय की ए बी इज परपॅन्डिक्युलर टू क्यू पी अँड ए सी इज परपॅन्डिक्युलर टू क्यू आर. त्याच्यामुळे मेजरमेंट ऑफ अँगल क्यू बी ए अँड अँगल क्यू सी ए ही की 90 म्हणजे हे टू अँगल्स कॉन्ग्रुएंट येतील. ओके, अँगल बी आणि अँगल सी हे कॉन्ग्रुएंट येतील. नेक्स्ट अँगल क्यू हा काय त्यांचा बायसेक्टर केल्यामुळे अँगल ए बी क्यू आणि अँगल ए क्यू सी हे काय येतील, कॉन्ग्रुएंट. नेक्स्ट काय ही क्यू ए ह्या टू ट्रायंगल्सची, ह्या ट्रायंगलची आणि ह्या ट्रायंगलची क्यू ए ही काही कॉमन साइड म्हणजे वन अँगल कॉन्ग्रुएंट आहे, वन अँगल कॉन्ग्रुएंट आहे आणि वन साइड कॉन्ग्रुएंट आहे. मग हे टू ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट येतील बाय युझिंग साइड अँगल टेस्टने.
हा प्रूफ राईट करायचा आहे. तुम्ही नोटबुकमध्ये हे टू साईड अँगलने हे टू ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आले. मग ही जे साईड्स आहे, साईड सेगमेंट ए बी आणि सेगमेंट ए सी काय येतील, कॉन्ग्रुएंट, कारण करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. देअरफॉर ए बी इज इक्वल टू काय, AC. हेन्स द प्रूव्ह करायचं आहे. मी आउटलाईन दिली प्रूफची. ओके, टुडेज होमवर्क फॉर अँगल बायसेक्टर थेरम. नेक्स्ट दिस पार्ट सेकंड अँड प्रॅक्टिस सेट 3.3. थँक्यू.